एक भारतीय 52 वर्षीय महिलेने रचला इतिहास। आंध्र प्रदेशातील 52 वर्षीय जलतरणपटू गोली श्यामला हिने समुद्रात 150 किलोमीटर पोहून इतिहास रचलाय। विशाखापट्टणम ते काकीनाडा हा आव्हानात्मक प्रवास पूर्ण करणारी श्यामला ही पहिली आशियाई महिला ठरली। 28 डिसेंबर रोजी त्यांनी विशाखापट्टणम मधील आरके बीच येथून प्रवास सुरू केला आणि 5 दिवसात सूर्यरावपेट, एनटीआर बीच, काकीनाडा येथे पोहोचून आपले यश संपादन केले। श्यामला दररोज 30 किलोमीटर पोहायची आणि तिच्या या प्रवासातून तिने महिलांसाठी एक प्रेरणास्थान बनून एक आदर्श निर्माण केलाय। राम सेतू, श्रीलंका आणि लक्षद्वीप मध्ये पोहणारी श्यामला तिच्या अदम्य इच्छाशक्ती आणि धैर्यासाठी ओळखली जाते। हैदराबादची ही जलतरणपटू जिद्द आणि लवचिकतेचे उदाहरण बनली आहे। अशा कौशल्याकडे सर्वजण दुर्लक्ष करतात, मात्र अभिमानास्पद गोष्ट आहे की एक भारतीय महिलेने पुरस्कार घेऊन गावाचे आईवडिलांचे नाव लौकिक केले, तर इतरांनी सुद्धा तिचा आदर्श घेण्यासारखा आहे। महाराष्ट्र वेदभूमीसाठी सतीश पाटील, मुलुंड। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।